नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू तुम्हाला बोर्डला हिंदीचा पेपर कशा प्रकारे येईल। बेटा मी मराठी आणि नाही का इंग्लिशचा बोर्डचा पेपर पॅटर्न तुम्हाला नाही का एक्सप्लेन केला होता आणि तुम्ही बघितला असेल। या पॅटर्नमध्ये तुमचा मराठी आणि इंग्लिशचा पण पेपर आला होता। तर आज आपण बघू हिंदीचा पेपर कशा प्रकारे येईल। त्यासाठी नाही का मी हा प्रिवियस इयरचा क्वेश्चन पेपर बघितला। या पॅटर्नमध्ये 100% तुमचा नाही का हिंदीचा पेपर येईल आणि यामध्ये मी नाही का तुम्हाला आदर्श उत्तर पत्रिका कशा प्रकारे आन्सर लिहायचे हे पण दिलेलं आहे। या टाइप मध्ये तुम्हाला बोर्डच्या पेपर मध्ये राईट करायला लागेल। तर बेटा हा पेपर महत्त्वाचा आहे, त्याने काळजीपूर्वक बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। तर बघा तुम्हाला हिंदीचा पेपर येईल 80 मार्कचा। आता याला टाइम किती राहणार बेटा? 3 आवर्स, 3 घंटे राहील। 3 घंट्यामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर बघायचा आहे। तर चला आपण आता पहिला क्वेश्चन बघू। पहला तुम्हाला येईल बेटा, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां लिखिए। आता तुम्हाला पहिला राहील पठित गद्यांशला। हा जो पहिला पोर्शन राहील विभाग पहिला हा गद्यावर राहील। किती मार्काचा राहील? 20 मार्क्ससाठी। मग आता पठित गद्यांश पढ़कर, पठित गद्यांश आपल्याला हे पढायचा म्हणजे हा पॅसेज आपल्याला रीड करायचा आणि या रीड केल्यानंतर यावरचे उत्तर द्यायचे। तर हा राहील तुम्हाला 8 मार्क्ससाठी पॅसेज। बघा आता आपण बघू कसे क्वेश्चन राहतात। बघा आकृती में लिखिए। आता जसं इथे तुम्हाला जशी आकृती दिली तशी तुम्हाला खाली काढायला लागेल आणि तुम्हाला आन्सर नाही का राईट करायला लागेल। मी ऑलरेडी सगळ्याचे मॉडेल आन्सर की म्हणजे काय आदर्श उत्तर पत्रिकेसहित नाही का आन्सर दिलेले आहे। तर बघा सर्वांचे एक्सप्लेन केले आहे। मग पहा पहिला काय, लेखक की दृष्टी से इनमें अंतर, लेखकच्या दृष्टीनुसार यामध्ये कोणते अंतर राहतं? पहिलं आहे घटना आणि नंतर आहे दुर्घटना। मग आता घटना जागी काय लिहायला लागणार? टांग तुटणं। आता दुर्घटना काय झाली होती? पॅसेजमध्ये आन्सर आहे ते सर्व, सार्वजनिक में भरती होना। तर दुर्घटना काय झाली होती? तर ही दुर्घटना झाली होती बेटा भरती होना। झालं, पहिल्याचं आन्सर झालं। हे सगळं पॅसेजमध्ये राहतं, सोपं आहे बेटा। सेकंड, त्यावर नाही का पॅसेजवर डिपेंड। नंतर तुम्हाला असा प्रश्न येईल, 1 या 2 शब्दों में उत्तर लिखिए। 1 किंवा 2 शब्दातच लिहायचं, जास्त लिहायचं नाही। पहा पहिलं काय, लेखक को यहाँ भरती किया गया था। लेखकला कुठं भरती केलं होतं? यस, सार्वजनिक इथे, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर बेटा सेकंड, यह एक खतरनाक शब्द होता है। हे नाही का एक खतरनाक शब्द होता है, कोणता बेटा? हा। त्यानंतर याचा आन्सर लिहिलेला आहे आपण। त्यानंतर आँख खोलने पर लेखक ने अपने आप को कहाँ पाया। जेव्हा लेखकची नाही का डोळे उघडले तेव्हा ते कुठं पाहिलं? तर कुठं होता तो? बिस्तर पर। ॲक्सिडेंट झाला होता। त्यानंतर लेखक के दिमाग में जन्मा नया मुहावरा। त्याच्या नाही का लेखकने जेव्हा नाही का विचार केला तेव्हा त्याच्या दिमागामध्ये एक नवीन मुहावरा जन्मला। तो कोणता होता बेटा? यस, टांका तुटणा। अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायला लागेल। त्यानंतरचं नेक्स्ट बेटा पहा आता या पॅसेजवर डिपेंड तिसरा प्रश्न येईल तुम्हाला, गद्यांश में प्रयुक्त अंग्रेजी शब्द लिखिए। म्हणजे या गद्यांशमध्ये प्रयुक्त म्हणजे दिलेले आहे असे नाही का अंग्रेजी शब्द, अंग्रेजी म्हणजे इंग्लिश शब्द लिहा। जसं मग आता या तुम्ही याच्यात बघितलं असं हे पॅसेज जेव्हा तुम्ही बघसाल तर पॅसेजमध्ये प्रायव्हेट वार्ड हा इंग्लिश आहे बेटा, ॲक्सिडेंट हा इंग्लिश आहे बेटा, फ्रॅक्चर, स्टंट हे इंग्लिश शब्द आहे। पण हेच नाही राहणार, आणखीन पण तुम्हाला राहणार। तर जे तुम्हाला इंग्लिश शब्द वाटतं तेवढे लिहा। 4 आहे, 4 पेक्षा जास्त लिहिले तरी चालते, म्हणजे एखादा चुकला तर तुमचं दुसरं बरोबर येते। त्यानंतर झाला आता पहा हा जे आपलं नाही का सार्वजनिक दवाखाना राहतो बेटा, हॉस्पिटल राहतो की स्थिती, सध्या स्थिती कशी आहे या विषयावर तुम्ही नाही का 20 to 25 शब्द मी विचार देखील। म्हणजे हा शब्द, हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा सोप्या भाषेत जर सांगायचा असेल तो स्वमतचा काय म्हणते, इस विषय पर 25 to 30 शब्दों में अपने विचार म्हणजे स्वतःचे विचार लिहा। म्हणजे हा स्वमतचा आहे। तुम्ही हा क्वेश्चन सोडवायचा काही स्वमतला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात, तुमच्या मनाने लिहायचं। जसं पाहिजे तुम्ही देश में सार्वजनिक अस्पताल का जाल बिछा हुआ है, उनको सरकार की ओर से बड़ी भव्य इमारत दी गई है। असं तुमच्या प्रकार तुमच्या मनाने तुम्ही लिहायचं। थोडंफार जर येत नसेल तर थोडंफार नाही का पॅसेजमधले बिक नाही का लिहायचं, पण तुमच्या म्हणण्यानुसार लिहायचं। तुम्ही लिहायला म्हणून लिहायचं। तुम्हाला आउट ऑफ 2 पैकी 2 मार्क 100% मिळेल, कारण की हा प्रश्न राहील स्वमतचा। तर हा प्रश्न कधीच सोडायचा नाही। थोडंफार पॅसेजमधलं वाचून लिहायचं, थोडंफार मनाने लिहायचं। सुरुवात मनाने करायची, थोडंफार येत नसेल तर पॅसेजमधलं थोडंसं लिहायचं, पुन्हा मनाने लिहायचं, तुम्हाला फुल पैकी फुल मार्क मिळतात। तर लक्षात ठेवा बेटा हा स्वमतचा प्रश्न आहे।
त्यानंतरचं बेटा निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आता पहा 2 पॅसेज झाले, पहिला पॅसेज झाला. आता हा आपल्याला दिला आहे बेटा दुसरा पॅसेज. हा पण राहणार तुम्हाला 8 मार्कला. तर या टाईपचा तुम्हाला एक पॅसेज येईल बेटा गद्यांश मधला. त्यानंतर बघा आता या गद्यांश म्हणजे या पॅसेजवर डिपेंड क्वेश्चन किंवा गद्यांश में ढूंढ कर लिखिए, म्हणजे गद्यांश मध्ये पहा आणि याचा आन्सर लिहा. मग पहा संपत्ती के मापतोल के साधन, म्हणजे संपत्ती तुम्ही कशामुळे मोजू शकता. तर कशामुळे मोजू शकतो, सोपा. एक तर आपण पैशावर ज्याच्याशी जास्त पैसा आहे ते एक, पुन्हा ज्याच्याशी जास्त पैसा किंवा नोटा किंवा सोनं चांदी ज्याच्याशी आहे त्याच्यानुसार आपण सांगू शकतो की हा रईस आहे की मोठा आहे. म्हणजे मापतोल म्हणजे मोजू शकतो की किती आहे. त्यानंतर संपत्ती के मुख्य साधन. आता या पॅसेजमध्ये ज्याचा आन्सर आहे संपत्तीचे मुख्य साधन काय, तर या पॅसेजमध्ये लेखकाने दिलं आहे सृष्टी के द्रव्य, शरीर, मनुष्य का शरीर श्रम आणि मनुष्य का शरीर श्रम, हे या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता बेटा. त्यानंतर हा निम्नलिखित विधान सही अथवा गलत पहचान कर लिखिए. हे विधान जे तुम्हाला दिले आहे हे सही आहे की गलत आहे, तुम्ही नाही का सरळ पहचानायचं आणि लिहायचं. तर बा काय म्हणते पॅसेजवर डिपेंड आहे क्वेश्चन. यंत्र शरीर श्रम से बनते है, हे जे विचारलं आहे तर हे आहे बेटा सही पॅसेजनुसार. त्यानंतर बौद्धिक श्रम से ही उपयोग की चीज बनती है, तर हे दिलेलं आहे बेटा. तर याचा आन्सर आहे ना गलत. त्यानंतर अन्न, वस्त्र और मकान मनुष्य की प्राथमिक आवश्यकता नहीं है, म्हणजे काय आपण त्याला अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपल्या प्राथमिक गरजा म्हणजे मूलभूत गरजा नाहीत. तर हे कसं आहे बेटा गलत. त्यानंतर बिना शरीर श्रम के संपत्ती का निर्माण नहीं हो सकता, म्हणजे जर तुमच्या शरीराने काही श्रमच नाही केलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचा निर्माण म्हणजे संपत्ती करू शकत नाहीत. हे सही आहे. तुम्ही काम करसाल तो पैसा कमवसाल, अदर कमवणार का नाही. ठीक आहे. ते नेक्स्ट आहे बेटा याच्यावर वचन परिवर्तन कीजिए. वचन परिवर्तन कीजिए म्हणजे काय, एक वचनात आहे तर अनेक वचनात करायचं. जसं इथं यंत्र हे एक वचनात आहे, याचं यंत्रचं तर अनेक वचन यंत्र येते. बा सर्वांचे आन्सर म्हणजे खाली दिलेले आहे मॉडर्न आन्सर कीनुसार. त्यानंतर बघा इथं चीज आहे. आता चीजचं यंत्रचं एक वचन यंत्र चालं. चीज म्हणजे काय वस्तू, तर इथं येणार चीजे म्हणजे वस्तूच, मग चीजचं नाही तर चीजे. त्यानंतर निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में प्रयुक्त विलोम शब्द लिखे. विलोम म्हणजे लक्षात ठेवा विरुद्धार्थी शब्द. जसं मृत म्हणजे मरणे, मग त्याचा अपोजिट कोणतं येणार बेटा जीवित किंवा जिंदा. अभी हम जिंदा आहे म्हणजे जिवंत आहे. त्यानंतर मानव निर्मित म्हणजे मानवाने निर्माण केले. दुसरं काय ना प्राकृतिक नैसर्गिक म्हणजे निसर्गाने निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे लिहायला लागेल बेटा, अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला नाही का बेटा या पॅसेज नाही का सोमवारचा पुन्हा एक प्रश्न आहे. श्रम ही पूजा है इस विषय पर 25 to 30 शब्दों में आपने विचार लिखिए. 2 मार्काला प्रश्न. बस सगळ्या पॅसेजला तुम्हाला सोमत आहे. मग आता श्रम ही पूजा आहे. श्रम म्हणजे काय, तर आपण जे काम करतो त्याला आपण श्रम म्हणतो. मग त्याच्याबद्दल लिहायचं. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं मनानं लिहा, थोडंफार पॅसेजमधलाचा बी यूज करा, पुन्हा शेवटी मनानं लिहा. सुरुवात तर मनानेच लिहा, तुम्हाला फुलपैकी फुल मार्क मिळतात. इथं मी कशा प्रकारे लिहून दिलेलं आहे हे तुम्ही बघू शकता बेटा. त्यानंतर नेक्स्ट पहा 2 पॅसेज झाले 8 आणि 16. आता हे तिसरा आहे बेटा, हे आहे 4 मार्क. म्हणजे अशा प्रकारे पहिला पोर्शन आपला कंप्लीट होतो 20 मार्क. मग काय निम्नलिखित अपठित, हा जो गद्यांश आहे हा पठित आहे की अपठित आहे, अपठित. निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ लिखिए. असा नाही का अपठित म्हणजे अपठित जो तुम्हाला गद्यांश दिलेला आहे तो नाही का तुम्हाला नाही का बेटा त्याच्यावर सूचना दिल्या आहेत ते याच्यावर 4 मार्काचा. मग बघू आपण काय याच्यावरचे क्वेश्चन. असा जे तुम्हाला पेपर पॅटर्न बेटा. तर पहा उचित जोडिया मिलाकर फिर से लिखिए. तुम्हाला याच्यामध्ये जोडायला आता सोपं आहे. इथं आपण आहे पहा हिंदुस्तान. आता हिंदुस्तान म्हणलं कोण आहे, सरळ आहे. इथं हिंदुस्तान म्हणजे भारतीय. भारतीय म्हणलं कोण आहे, तुलसी. कोण आहे, तुलजा. लॅप्लांटी रॉयल हे तर काय कोणी येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर अंग्रेजी नाम. अंग्रेजी म्हणजे काय इंग्लिश नाव. आता इंग्लिश म्हणलं तुम्ही जर बघितलं याच्यात जर कोणता तर कोणता आहे ना बेटा बेसिल. राजशी पौधा म्हणजे काय तर झाड. कोणतं हे झाड तर कोणते नाही बेटा हे ना
त्यानंतर वैज्ञानिक नाम कोणतं नाव बेटा, यस. अशा तुम्हाला जोड्या लावा लागेल, म्हणजे खाली राईट करून दिले आहे. त्यानंतर नेक्स्ट पुन्हा याच्यावर आपलं स्वमतचं बहुउपयोगी तुलसी, म्हणजे तुळशीचे नाही का बहुउपयोगी म्हणजे काय, बऱ्याच जागी नाही का तुळशी उपयोग होते. इस विषय पर 25 to 30 शब्दों में अपने विचार, स्वतःचे विचार म्हणजे स्वमत लिखे. मग तुळशीबद्दल सांगायचं की बा काय उपयोगी आहे. जसं पहा, तुलसी का पौधा पवित्र माना जाता है, आपल्या इथं खूप पवित्र मानतो. इसकी पत्तियों का उपयोग कुठं कुठं करतात, पूजा पाठ धर्म कर्म आदि के लिए किया जाता है. हमारे देश में अक्सर लोग अपने घर में तुलसी पौधा लगाते और उसकी पूजा करते हैं. म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायचं, स्वमत लिहायचं, स्वतःच्या मनाने लिहायचं, तुम्हाला फुलपैकी फुल मार्क मिळतात. त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन बेटा, आता येतो आपला विभाग 2, कोणता, पद्य. किती मार्क्ससाठी आहे, 12 मार्क्ससाठी येईल तुम्हाला. बघा मग आता आपल्या पद्यावर बघायचं आहे बेटा. इथं कविता आहे पहा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर तुम्हाला या टाईपची असे दिलेले आहे राहणार बेटा कविता. त्यावर आता आपल्याला किती 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर आपण बघू. काय ते, एक शब्द में उत्तर लिखिए. आता याचं एका शब्दामध्ये नाही का उत्तर लिहायचं. इतने दिन, कितने दिन आपल्या याच्यात दिल्या बेटा कविते, किती राहतात, 4 दिवस. त्यांना आकाश इस रंग का हुआ, कितने कौन से रंग का हुआ था, कवितेत दिलं आहे लाल. त्यानंतर करताल पखावच के बिना निर्माण नाद, कोणता नाद निर्माण होतो याच्यानुसार, काय हे अनहद. आणि त्यानं मीरा के प्रभू का नाम, याच्यात दिलं आहे बेटा. तर मीराच्या प्रभूचं नाव काय, गिरिधर गोपाल. त्यानंतर नेक्स्ट आता पद्यांश में प्रयुक्त निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखे. या पद्यांश मध्ये तुम्हाला जे हे नाही का शब्द दिले आहे त्याचे अर्थ लिहायचे. आता अंबर म्हणजे काय, आपलं आकाश. त्यानंतर हे म्हणजे काय बेटा, कमल. त्यानंतर होरी म्हणजे काय, होली. आणि त्यानंतर संथोक म्हणजे काय बेटा, संतोष. हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतरचं नेक्स्ट याच्यातला आता याच्यावरचा अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 to 30 शब्दों में लिखी. आता ही जी तुम्हाला जी कविता दिली होती याच्या शेवटच्या 4 ओळीचा सरळ अर्थ म्हणजे जे अर्थ दिलेला आहे ते नाही का 20 to 30 शब्दों में लिखी. तर हे तुम्हाला तेवढ्या शब्दांनी लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ती कविता माहीत पाहिजे, याच्यात काय बोलत आहे हे जर माहीत असेल तर तुमच्या सरळ अर्थाने लिहायचं. अशा प्रकारे लिहिलं तर तुम्हाला फुलपैकी फुल मार्क मिळतात. यानंतरचा क्वेश्चन बेटा, तो बघा आता बेटा प्रश्न दूसरा निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. म्हणजे आपल्या निम्नलिखित हे पठित पद्यांश दिला आहे बेटा, हे वाचायचं आहे आणि याच्या खाली नाही का काही कृतिया दिल्या ते करायच्या आहेत. हा राहील तुम्हाला 6 मार्क्ससाठी बेटा, तुमच्या बोर्डच्या पेपरला येईल. त्यानंतर याच्यावरचे प्रश्न बघू आपण. तर अशा टाईपचे यावर नाही का तुम्हाला बोर्डच्या पेपरला प्रश्न आहेत. बघा पहिला प्रश्न हा राहील 2 मार्क्ससाठी प्रश्न, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. हे आपल्या प्रवाह तारखेला पूर्ण करायची आहे, तालिका दिलेली आहे. काय, छापा मारने वालों द्वारा कवि से मांगी गई चीजें. ते छापा मारा आले होते या कवितेत दिलेलं आहे बेटा. या ते नाही का यांनी नाही का कवीसोबत कोणत्या चीजा मागल्या होत्या, काय मागल्या होत्या, पहिले मागितलं होतं स्वर्ण सोना असं लिहायचं. जसं तसं ब्रॅकेट करायचं असं लिहायचं. स्वर्ण म्हणजेच काय, सोनं मागितलं होतं. नंतर चांदी मागितली होती. अर्जित अर्थ और धन म्हणजे असे किती, अर्जित अर्थ और धन म्हणजे किती पैसा आहे ते मागितलं होतं. आणि शेवटी काय मागितलं होतं, नोट. इथं कंप्लीट झाला. आता यानंतर नेक्स्ट आता या कवितेवरच आणखीन एक, निम्न शब्द के भिन्नार्थ लिखे. भिन्नार्थ म्हणजे वेगळा शब्द लिहायचा, म्हणजे त्याच अर्थ तसाच शब्द पण त्याचा अर्थ वेगळा होतो. जसं पाहिजे नोट, ही नोट आहे तर या नोटचं नाही का इथं नाही का भिन्नार्थ काय नाही, टिप्पणी किंवा संक्षिप्त लेख किंवा रुपया हे त्याचे भिन्नार्थ आहे. त्यानंतर पद्यांश में प्रयुक्त 2 तत्सम शब्द ढूंढकर लिखा. तत्सम शब्द कोणते आता याच्यात दिले आहे, स्वर्ग आणि काव्य. त्यानंतर नेक्स्ट आपला आवडता प्रश्न,
प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 to 30 शब्दों में लिखिए. हे पण येईल तुम्हाला 2 मार्कला. या टाईपचा येईल 2 मार्कला. तर लक्षात द्या, आवडता प्रश्न म्हणजे काय, याचे नाही का सहसा अर्थ द्यायचा. कविता रीड करायची आणि पहिल्या 4 पंक्ती आपल्याला समजून जातात किंवा याचं काय म्हणतात आणि ते अर्थ आपल्या नाही का मनाने नाही का याच्यात नाही का लिहून टाकायचं. पहा, अधिकारी जसं इथे लिहा, अधिकारी हो ने गुस्से से का सोना दो सोना, असं जे आहे ते इथे मी तुम्हाला राईट करून दिलं. या टाईपचं तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट नंतर येईल तुमचा नाही का बेटा पेपरमध्ये विभाग 3. हा राहील पूरक पठण आणि हा पण राहील 8 मार्काचा. काय येईल तुम्हाला नाही का पेपरमध्ये, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. म्हणजे असा तुम्हाला कोणता तरी पठित नाही का गद्यांश येईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला कृती करायची. आता हे 8 मार्काचा पूरक पठण पाठ आहे. याच्यातला पहिला पॅसेज येईल 4 मार्क्ससाठी. त्याच्यावर कशा कृती येईल आता आपण बघू. पहा, सोपा आहे. उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए. काय नाही, घटनाक्रम लावायचा आणि हा तुम्हाला 2 मार्क्सचा राहील. जसं पहा, पहिलं दिलं आहे सिर्फ तरीके बदले है, गुलामी की प्रवृत्ति नहीं. दूसरा है अब हर चीज़ के दर्जनों गुलाम होते हैं. एक कंप्यूटर ने मुझे 40,000 रुपये में खरीदा है. आदमी का स्वभाव नहीं बदलता. तर असे तुम्हाला 4 वाक्य दिले. याच्यात नाही का तुम्हाला पहिलं लिहायला लागेल. जसं पहा, पहिलं नाही का याच्यातलं हे 4 नंबरचं येईल, हे 3 नंबरचं येईल. फर्स्ट नंबर, एक कंप्यूटर ने मुझे 40,000 रुपये में खरीदा है. त्यानंतर हे सेकंड नंबर, आदमी का स्वभाव नहीं बदलता. त्यानंतर हे सिर्फ तरीके बदले हे, गुलामी की प्रवृत्ति नहीं है. आणि 3 नंबरला आणि 4 नंबरला म्हणजे काय घटनाक्रम लावायचं 3 आणि 4 नंबरला. खूप सोपा प्रश्न आहे बेटा. यानंतरचा नेक्स्ट. हां, तर आता लक्षात ठेवा बेटा, हाच पेपर येईल नाही पण या पॅटर्नमध्ये तुमचा नाही का पेपर नाही का जरूर येईल. तर नाही का तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या ना, हा पॅटर्न चांगल्या प्रकारे समजून घ्या बेटा. तर बघा, गुलामी एक कलंक, इस विषय पर 25 to 30 शब्दों में आपने विचार लिखे. मग तुम्हाला असाच येईल की नाही का असाच येईल की नाही का तुम्हाला क्वेश्चन. आता इथं जसं दिलं आहे तुम्हाला, गुलामी एक कलंक आहे. इस शब्द में आपने विचार म्हणजे सहळ आपलं सोमत. मग गुलामी म्हणजे कलंक म्हणजे काय याबद्दल आपण लिहायचं. थोडंफार त्या कविता पॅसेज असेल त्याच्यातलं पाहायचं, थोडंफार आपल्या मनाने लिहायचं. जेवढं जमलं आपल्या मनाने लिहिलं तर चांगलीच गोष्ट आहे. फुल मार्क मिळतात. मग गुलामी एक कलंक म्हणजे काय, दुनिया में कोई भी व्यक्ति ऐसा नहीं है जो गुलामी करना पसंद करता है. मनुष्य ही नहीं, पशु भी गुलामी से आज़ाद होकर मुक्त वातावरण में सांस लेना पसंद करते. असं ते यावर तुम्ही नाही का लिहू शकता. स्वतःच्या लिहायचं बेटा, तुम्हाला फुल मार्क मिळेल. यानंतर नेक्स्ट नंतर येईल तुमच्या पेपरमध्ये प्रश्न 3. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तुम्हाला आता असा एखादा पठित पद्यांश देतील बेटा आणि ते त्याच्यावर डिपेंड काही कृत्या देशील ते तुम्हाला लिहायचे आहे. जसं हे तुम्हाला दिलं आहे 4 मार्क्ससाठी. तर आता आपण बघू काय येतं त्याच्यावर प्रश्न. जसं की तुम्हाला असं या आकृती पूर्ण कीजिए असा दिला आहे बेटा. पद्यांश में उल्लेखित विशेष व्यक्ती. या पद्यांशमध्ये ज्या कवितेत जे नाही का तुम्हाला नाही का उल्लेखीय व्यक्ती दिली त्याचे नाव लिहायचं. जेवढे दिले तेवढे. आता इथे 4 दिले ना, मग 4. जसं या तुम्ही जर बघितला सर्व कवितेमध्ये तर बघा, एक ध्रुव आहे, एक प्रल्हाद आहे, एक नाही का भरत आहे आणि एक जयमल पत्ता. असे नाही का नाव दिले, ते आपण नाव लिहायचे. तशाला तसंच काढायचं आहे बेटा. त्यानंतर बघा, भारत के वीर सुपुतों की विशेषता 25 to 30 शब्दों में लिखिए. हा राहील तुम्हाला 2 मार्क. त्याची विशेषता लिहायची आहे. भारत का वीर पुरुष, जैसे भारत में अनेक वीर योद्धा हुए हैं जिन्होंने देश की आज़ादी और स्वाभिमान की रक्षा के लिए. ये असं नाही का बेटा, हे जे दिलं आहे असं पूर्ण नाही का तुम्हाला नाही का हे पूर्ण नाही का या टाईपचं नाही का तुम्हाला राईट करायला लागेल. पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. तर आता येईल तुमच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अध्ययन म्हणजे व्याकरणावर डिपेंड नाही का प्रश्न येतील. बघा, हे प्रश्न तुम्हाला राहतील बेटा 14 मार्कासाठी. तर कशा प्रकारे येतील हे आता बघू. पहा, पहिला कांता सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. खाली जे सूचना दिल्या त्यानुसार नाही का कृतियाँ करायच्या आहेत. किती मार्काला आहे बेटा? 14 मार्काला. पहिला बा 1 मार्कासाठी निम्नलिखित वाक्यों में अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान के लिखिए. याच्यात तुम्हाला शब्दभेद काय आहे ते लिहायचं आहे. जसं पहा, वह तुम्हारी लाली बेटी उमा तो मुंह फुलाए पड़ी है.
आता इथं नाही का का बेटा दिलेलं आहे आपल्या हे लाडली. लाडली काय हे आपल्या शब्दभेद सांगायचे. लाडली काय राहते विशेषण. खाली पुन्हा आन्सर दिलेला आहे. दुसरं बघा, निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. हे तुम्हाला जे तुम्हाला अवयव दिले या दोन्हीपैकी एकाचा अर्थपूर्ण वाक्यामध्ये उपयोग करायचा. जसं पहा, पहिला आहे के लिए. आता के लिएचं काय होतं, हमें अपने देश के लिए काम करना चाहिए. आता याला अर्थपूर्ण वाक्यामध्ये उपयोग करा. हमें अपने देश के लिए काम करना चाहिए. तुम्ही बी नाही का म्हणून आपल्या मनात काही बी करू शकता. हमें हमारे परिवार के लिए काम करना चाहिए असं बी करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बेटा जी हा. मग जी हा का, जी हा मैंने ही इस बच्चे को दुर्घटना से बचाया है असं नाही का वाक्यात उपयोग तुम्ही बी लिहू शकता. जी हा, जी हा मैंने ही इस साल पढ़ाई करके पहिला नंबर लाया है असं बी तुम्ही नाही का करू शकता बेटा. तुमच्या मनाने करू शकता त्याच्यात वाक्यामध्ये प्रयोग. त्यानंतर बेटा नेक्स्ट कृती पूर्ण कीजिए. आता कृती पूर्ण करायचं. संधीचा शब्द आहे. संधी खूप सोपी राहते बा. इथं संधी शब्द, संधी विच्छेद, संधी भेद. आता पहा इथं तुम्हाला दू आणि साहस दिलं. आता तुम्हाला माहित आहे इथे तुम्ही जर बघितला असेल, इथे जर तुम्ही जर बघितला असेल बेटा तर नाही का इथे तुम्हाला दिलेला आहे बेटा हे इथे काय दिलेलं आहे, हे काय आहे, यस हे काय आहे बेटा विसर्ग आहे. म्हणून ही संधी कोणती आहे ना, विसर्ग संधी आहे ना. त्यानंतर बेटा हे जो विसर्ग राहते त्या विसर्गाचं काय होते, समोरचं स असेल तर स होते म्हणून ना दुस्साहस काय ना दुस्साहस. त्यानंतर दुसरी पाच सज्जन. आता ज असेल जचं काय होत असते संधीमध्ये त होत असे म्हणून सत प्लस जन. आणि ही कोणती संधी आहे बेटा व्यंजन संधी. का व्यंजन आहे, इथं ज दिला आहे, ज काय राहत असतो व्यंजन. त्यानंतर नेक्स्ट अशा प्रकारचा प्रश्न येईल बेटा बघा. निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. म्हणजे याच्यातलं सहाय्यक क्रियापद कोणता हे तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचं मूळ रूप म्हणजे ते कशाला येतं. जसं बघा ठाकुर जी के चरणों में रख दिया. का तर बघ ठाकुर जी के चरणों में रख दिया. आता दिया सहाय्यक क्रिया आहे. दियाचं मूळ रूप काय होते देना. तसं बघ दूसरे दिन वे अपनी पीडा न रोक सके. आता इथं काय सहाय्यक क्रियापद कोणता आहे बेटा सके. सकेचं काय ते सकना रोक. त्यानंतरचा बेटा नेक्स्ट यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा निम्नलिखित क्रियाओं में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणात्मक रूप लिखिए. हा एका मार्कासाठी आहे. तर पहा पहिले दिले मागणा. मागण्याचं काय येते मागण्याचा मंगाना मंगवाना. त्यानंतर पिसना. पिसनाचं काय ना पिसाना पिसवाना. त्यानंतरचा नेक्स्ट बेटा पहा निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए. म्हणजे काय तुम्हाला असे येईल मुहावरे देईल त्याचा तुम्ही कोणत्या एकाचा अर्थ लिहा म्हणते एका मार्कासाठी. त्याच्यामुळे एक लिहायचा आणि त्याचा नाही का वाक्यात उपयोग करा. म्हणजे जसं पहा निश्चावर करना. इथं मी लिहिलेलं आहे बेटा निश्चावर करना म्हणजे काय एक तर अर्पण करणं होते किंवा समर्पित करणं. जसं चंद्रशेखर आझादने स्वतंत्र संग्राम में जान निश्चावर कर दी. त्यानंतरचं बेटा बोलबाला होणं. आता हे तुमच्या मनाने बोलबाला होणं म्हणजे प्रभाव होणं. तुम्ही तुमच्या मनाने बी करू शकता किंवा इथं दिलं आहे जसं इथं दिलं त्या आज हर और विज्ञान का बोलबाला है. तुम्ही आज म्हणू शकता आज हर और हिंदी का बोलबाला आहे असं बी म्हणू शकता किंवा हर इलेक्शनसाठी म्हणू शकता आज हर और मोदीजी का बोलबाला आहे असं तुम्ही करू शकता तुमच्या मनाने. काही प्रॉब्लेम येणार नाही बेटा आपल्याला जसं वाटेल तसं. त्यानंतर त्याला और मध्ये हा क्वेश्चन आहे अधोरेखित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरे में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. आता इथं दिला क्या आपने मुझे अपमानित करने के लिए यहाँ बुलाया है. आता या अपमानित करने के जागी नाही का या दोन्हीपैकी एक शब्द लिहाय. जसं इथं नाही का लिहाय क्या आपने मुझे इज्जत उतारने के लिए यहाँ बुलाया है. अपमानित करण्याचं इथं काय ना इज्जत उतारणे म्हणजे त्या जागी फक्त हा शब्द ठेवायचा बाकी काहीच काय नाही. सोपं आहे बेटा क्वेश्चन. त्यानंतरचा नेक्स्ट वा निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए. आता काय याच्यात कारक चिन्ह न सांगायचं आहे. जसं बा यह मछुआरों की पहली पसंद है. ही मछुआऱ्याची पहिली पसंत आहे. आता याच्यात कारक चिन्ह काय येणार बेटा यस कोणते येणार की. याच्यामध्ये येणार बेटा कारक चिन्ह
की येणार. मग याचा का कारक भेद कोणता येणार, संबंध कारक, कारण की संबंध दाखवतो. त्यानंतर उसके गले में रस्सी थी, उसके गले में क्या थी, रस्सी थी. आता इथं कारक संबंध कोण आहे बेटा, कारक चिन्ह कोण आहे, मी काय दाखवते बेटा, अधिकरण वाक्य. यानंतरचा नेक्स्ट सोपा आहे बेटा पेपर. निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग करके वाक्य फिर से लिखे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला उचित विराम चिन्हाचा वापर करायचा. जसं क्या करू मजबुरी हे इथे आहे, इथे आपण काही विरामचिन्ह वापरलं, झालं, 1 मार्क मिळून गेला. त्यानंतरचा बेटा सेकंड विचार दिला आहे बघा, 2 मार्कासाठी. निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों का कोष्टक में दिए गई सूचनाओं का अनुसार काल परिवर्तन कीजिए. म्हणजे तुम्हाला इथं तुमचा सरळ सरळ काय करायचं आहे बेटा, काळ बदलायचा आहे. जसं पहा, मैं पढ़ना शुरू करूंगा. आता याचं करायचं पूर्ण भूतकाळ. मग पूर्ण भूतकाळ करायचं आहे तर पहा, मैंने पढ़ना शुरू किया था, भूतकाळमध्ये असल्यामुळे था आहे. त्यानंतर काकी ने पिटारी को फिर टटोला, काकी ने पिटारी को फिर टटोला. आता याचं बघा, सामान्य भविष्यकाळ करायचं फ्युचर टेन्समध्ये. मग काय, काकी पिटारी को फिर टटोलेगी, आलं फ्युचरमध्ये. त्यानंतर विषमता दूर करने में कानून भी कुछ मदत देता है. आता आहे बेटा, मग याचं पहा, अपूर्ण वर्तमान करायचं म्हणून काय, विषमता दूर करने में कानून भी कुछ मदत दे रहा है. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. सोपा आहे बेटा. त्यानंतरचा नेक्स्ट, हाँ, आता पहा, निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान के लिखिए. याच्या वाक्यामध्ये काय भेद आहे रचनाच्या अनुसार ते आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे पहा. वह बूढ़ी काकी पर झपटी और उन्हें दोनों हाथ से झपटकर बोली. आता बघा तुम्ही नाही का इथं और आलेला आहे, म्हणजे 2 वाक्य जोडून आहे, जोडून आहे, म्हणजे त्याला कोणतं वाक्य म्हणत असतात, संयुक्त वाक्य. मग हे झालं बेटा संयुक्त वाक्य. त्यानंतर सोपं आहे. त्यानंतर निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए. आता इथं तुम्हाला अर्थाचा दिला आहे त्यानुसार नाही का चेंज करायचं. जसं पहा, क्या मैंने घंटों बैठकर उसके काम करने के ढंग को नहीं देखा है. आता याचं करायचं आहे विधानार्थक वाक्य. आता ग्रामर तुम्हाला माहीत पाहिजे बेटा, सोपं आहे. पण काय म्हणते, क्या मैंने, हा वाक्य दिलं तर याचा आन्सर बघू. ठीक आहे, मैंने घंटों बैठकर उसके काम करने के ढंग को देखा है, झालं हे विधानार्थी वाक्य. त्या नेक्स्ट आहे बेटा आज्ञार्थक वाक्य. पहा, तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए, हे झालं बेटा वाक्य. तर काय, तुम अपना ख्याल रखो, म्हणजे का आज्ञा झाली म्हणून त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर नेक्स्ट, निम्नलिखित वाक्यों में से किसी 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. म्हणजे काय, याच्यातले कोणते 2 वाक्य नाही का शुद्ध करून पुन्हा लिहायचं. जसं पहा, ड्रावर को चाबी मांगा. आता बरोबर नाही, म्हणजे शुद्ध म्हणजे बरोबर लिहायचं. पहा, ड्रावर ने, इथं केलं आहे ड्रावर ने चाबी मांगी, आता बरोबर झालं. दुसरं बघा, गाय को दूध देना बंद कर दी. वाक्यात बघा, गाय को दूध देना बंद कर दी वेगळं आहे. आता याला चांगल्या याच्यात लिहायचं, शुद्ध वाक्यात लिहायचं. गाय ने दूध देना बंद कर दिया, झालं. त्यानंतर 2 मार्काचा क्वेश्चन आहे बेटा, कोणतेही 2च सोडवायचे. तर तिसरं बी बघू. नेत्रहीनों का चमत्कार देखा है. आता याला बघा, नेत्रहीनों के चमत्कार देखे हे, अशा प्रकारे तुम्हाला राईट करायचं, म्हणजे बरोबर करेक्ट राईट करायचं. आता यानंतरचा नेक्स्ट, हा, आता आपला शेवटचा पोर्शन येईल बेटा विभाग 5वा, रचना विभाग म्हणजे उपयोजित लेखन. हे राहील तुम्हाला 26 मार्काला, खूप इझी राहते बेटा. आता बघा याच्यातलं बघा, सूचनाओं के अनुसार पहिला येईल बेटा 26 मार्कला आहे. तर सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए. आता पहा, पहिला आहे पत्र लेखन येईल तुम्हाला. पत्र निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लेखन लिखिए. या टाईपचे तुम्हाला नाही का जानकारी देतील बेटा, आणि या जानकारीचे तुम्हाला काय लिहायला लागेल बेटा, पत्र लेखन करा लागेल. त्यानंतरचा पत्रलेखन नंतर येईल. आता व्हिडिओ थोडा जास्त होत आहे, थोडा फास्ट घेतो बेटा. आता यानंतर तुम्हाला असेल काय, गद्य आकलन प्रश्न निर्मिती. म्हणजे काय करेल, या टाईपचा तुम्हाला पूर्ण प्रायश्चित देईल, आणि याच्यावर तुम्हाला नाही का प्रश्न निर्मिती करायची. कशी करायची पहा,
निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए. आता 4 प्रश्न असल्यामुळे याला 4 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. 4 प्रश्न तैयार कीजिए जिसके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो. म्हणजे कोणतेही प्रश्न तयार करायचे 4 आणि त्याचे नाही का उत्तर पण नाही का एका वाक्यात असले पाहिजे. उत्तांत लेखन. आता तुम्हाला उत्तांत लेखन लिहायचं. जसं बा निम्नलिखित जानकारी के आधार पर 60 to 80 शब्दों में रोचक उत्तांत तैयार कीजिए. म्हणजे तुम्हाला अशी एखादी जानकारी देईल. जसं इथं पहा, महात्मा गांधी विद्यालय सातारा में मनाए गए शिक्षक दिवस समारोह का 60 to 80 शब्दों में उत्तांत लेखन कीजिए असं तुम्हाला देईल. याच्या उत्तांत लेखनमध्ये स्थळ सांगायचं, काळ सांगायचं, घटना सांगायचा, उल्लेख होणं अनिवार्य आहे. म्हणजे एक स्थळ, काळ, घटना असे जे तुम्हाला दिलेले आहे टॉपिक ते त्याच्यात यूज झाले पाहिजे. नाव पण दिलं आहे महात्मा गांधी विद्यालय सातारामध्ये आणि कशा टॉपिक दिला आहे शिक्षक दिवस समारोह. तर याचा तुम्हाला उत्तांत बनवा लागेल. किंवा त्याला तुम्हाला असा और त्याच्या और येऊ शकतो की बा कहाणी लेखन. त्यालाच नाही का तुम्हाला और राहील कहाणी लेखन. मग का हे तुम्हाला नाही का अशी नाही का कहाणी देईल ती नाही का तुम्हाला कहाणी काय करायला लागेल लेखन म्हणजे पूर्ण भरा लागेल. म्हणजे काय सहसा तुम्हाला नाही का ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायला लागेल. जसं तुम्हाला निम्नलिखित जानकारी के आधार 50 to 60 शब्दों में नाही का हे तुम्हाला नाही का ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागेल. त्याच्यानं नाही का तुम्हाला हे जे टॉपिक दिलं आहे ते तुमच्या आलं पाहिजे. जसं इथं नाम दिलं आहे कपडे धुणे का साबण, एखाद्या साबण जसं कोणती संतूर साबण, कोणती साबण या टाईपचे नाही का तुम्हाला साबण आलं पाहिजे. त्याचं नाव कपडे धुणे का साबण आणि त्याचं नाव आलं पाहिजे. त्याची विशेषतः काय होते, त्या साबण काळं होते, गोरं होते, काय होते असं तुमच्यात लिहायला लागेल. त्या मूल्य छूट त्याच्यावर तुम्ही काय डिस्काउंट द्यायले हे टॉपिक त्याच्यामध्ये आले पाहिजे. या टाईपची तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट बनवा लागेल. आणि आता याच्यातला शेवटचा प्रश्न म्हणजे निबंध लेखन. हा राहील तुम्हाला 7 मार्कचा क्वेश्चन. पहा, निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 to 100 शब्दों में निबंध लिखिए. जसं इथं तुम्हाला दिला आहे बेटा 3 एक निबंध दिले त्याच्यापैकी एक तुम्हाला. जसं प्रदूषण एक समस्या, अस्पताल में 1 घंटा, अस्पतालमध्ये 1 घंटा, किंवा बाळ पीडित की आत्मकथा. तर या टाईपचा नाही का तुम्हाला निबंध लिहा लागेल. तर या टाईपचा फक्त नाही या टाईपचा नाही का तुम्हाला पेपर येईल. फक्त क्वेश्चन काय होणार चेंज, बाकी सगळा पॅटर्न हाच राहील. तर आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ समजला असेल, आवडला पण असेल. जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कमेंट करू शकता. तर जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व आपल्या फ्रेंडला शेअर करा. तुम्हाला हिंदीच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. ओके बेटा, थँक्यू.